दिव झाला गोड गोड दिव झाला गोड गोड दिव झाला जनार्दन
गोड जीव झाला गोड गोड जीव झाला गोड गोड जीव
तिडी आला गोडी गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मूळ पाप पुण्य गेले एका स्नानीची खुंटले साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मूळ तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मूळ महायोग पिते तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातो मुनींद्रे समागष्टतिष्ठं परानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञानाची जोडी थोर माते आता हृदय आपले चौफाळून या भरे वरे वैसव पावले श्री गुरुचे ते नमस्कार नियाता देव तिडी आला गोडी गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मन परस्तुत कीर्तन रूपी सेवेला घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या तिथीला अनुसरून हा अभंग घेतलेला आहे. नाहीतर मला ज्ञात आहे पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणलं की रूपाचं वर्णन करावं लागतं, नामाचं वर्णन करावं लागतं. पण योगानं असे योग पुन्हा पुन्हा येत नसते. गुरुजी कपिली सृष्टी योग काय पुन्हा पुन्हा येतो का? 12 वर्षाला येत असतो तो शिंगोतो असतो, वर्षाला येत असते ती शिवमती असती, 60 वर्षाला येत असते तिला म्हणतात कपिली सृष्टी. आणि आता तर 3 योग आलेले महाराज. आजच्या आपल्या ह्या सप्ताहाचा आरंभ आहे. वैकुंठवासी भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांची पुण्यतिथी. पहिला एक असणारा पर्वकाळ, दुसरा आज मंक सक्रात म्हणजे आज सूर्यानं मकर राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. 12 महिने 12 राशीमध्ये सूर्य असतो. पण आजच्या तिथीला 8:56
सूर्यानं सकाळी मकरात मध्ये सक्र केल्यामुळे त्याला काय म्हणतात मकर सक्रात. तर ह्या सक्रातीला साधू संतांनी सांगितलेलं आहे बाबा तीळ आणि गुळ त्या दोन्हीचं एकत्रित करा. आणि हे जर नाही कळालं तुकाराम महाराज तर प्रत्येक माणूस प्रत्येक माता भगिनी तुला काय म्हणतात त्यात तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. आता याच्यात हे बी वर्णन तुकोबाराने या अभंगामध्ये केलेलं आहे. म्हणून योग चांगला आलेला आहे. तिसरा उद्धव महाराज असा पर्व काळ आलेला आहे. हे आज दुपारीच ऐकलं रोडगे बाबाच्या मुखातून. आता तुम्ही होतात हो 144 वर्षाला हे असा योग आलेला आहे. आता मोठा कुंभमेळा कुठे प्रयागराज इलाहाबाद प्रयागराज त्रिवेणी संगम जिथे आहे तिथं महान साधू कोणे आखाड्याचे तर 10 दशनाम गोसाई सगळे महात्मा तिथं आलेले. मोठा असणारा पर्व काळ आहे. पहिलं स्नान होतं 13 तारखेला भोगीच्या दिवशी सोमवारी आणि आज मंगळवार मकर संक्रांतीचं दुसरं स्नान आहे आणि तिसरं स्नान आहे 29 तारखेला जानेवारीच्या आणि मग चौथं स्नान सांगितलेलं 23 तारीख फेब्रुवारीची अभंगाचं धुरपतच आहे. साधला हा पर्व काळ गेला तरीचा मोळ. या अभंगावर काही बोलण्याच्या आधी थोडसा 1 मिनिटाचा परिहार द्यायचा. म्हणजे आपलं गव्हाण थडी आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून चालत असलेली ही परंपरा आणि त्यामधला प्रथम दिवसाचा असणार पुण्य संक्रांतीमध्ये पहिला दिवस कशाचा म्हणतात आरंभिया बडी आदरी आले नाम पर अभंग घ्यायचा होता. पण आता मकर संक्रांत असल्यामुळं तिळगुळाबद्दल बोलण्याकरता हा अभंग घेण्याचा योग आलेला आहे आणि येण्याचा योग आलाय. आज सप्त्याचा आरंभाचा दिवस आहे. ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आलेला आहे. ह्याच तालुक्याचं वैभव हरिभक्त परायण आमचे गुरुजी आम्ही गुरुजी म्हणतो. आम्ही लय दिवसापासून एवढा होतो तेव्हापासून त्यांना मी गायकडे बघितलेलं आहे. आपल्या गावाचं रत्न रुस्तुम महाराज डाके त्यांच्या बाजूला अभिमानू महाराज डाके महाराज ही रत्नाची खानच आहे. तुमचं गाव लहान पण रत्नाची खान. गाण्याच्या बाबतीमध्ये नादच करायचं नाही. पूर्व आमचं म्हणलं कुठले गायक आहेत बोललो गावातलेच आहेत. पण आता कसं असतं गावातच जरी भरपूर गायक असले उद्धव महाराज सवासने स्वच्छ म्हणल्यावर घरचे जमतात काय म्हणून त्याने काय केलं हे घरचे असले तरी मी त्याला कुकू लावलो. कोणाला हरिभक्त परायण आमचे दत्ता महाराज सुरडीकर आमचा महाराजाचा लय जुना परिचय. बघ आपल्या गावाला मी भागवत महाराज संघ यायची बरोबर त्याला खेटून पण आपल्या रवी महाराज का बरोबर. आता माझ्या गळ्यातला ताईत म्हणलं तरी बोल नाही रंगा ये रंग महाराज काळे अनेक कीर्तनाला गेलेल्या 19 तारखेला आमचं गुंजाला कीर्तन झालं. यांच्यामुळे कीर्तन झालं नाही पूर्वचनच होत होतं महाराज खरंच नाही. टाळ पकवान घेऊन सगळं तेच आले महाराज. आता कसं असते काय काय गावाला एवढे गुरुजी मान आहे या गोष्टीचा हे नाहीच असं पण तुमचं गाव तर भाग्यवान आहे. सगळ्या गोष्टी सुद्धा आहे. आमचे हरिभक्त परायण बंडू महाराज यांचे चिरंजीव उद्धव महाराज संघ आले. गावातले असणारे काही भजने आणि हो ज्यांच्या हाताला इतका गोडवाय महाराज मृदंग मेरू सम्राट म्हणलं तरी गोर नाही एवढं जीव तोडून वाजणारा आमचे उद्धव महाराज डुकरे. आम्ही शिव भाऊ महाराज पण हिऱ्याची किंमत करायला रत्न पारखीत माणूस लागतो. त्याला माहित नाही म्हणजे का म्हणजे पत्रिका निवेदित नाहीत. मी अंदाला म्हणलं पत्रिका द्या तर ते म्हणले पत्रिकाच नाहीत. नामा म्हणे देवान घरच्या घरी काही पत्रिका नाहीत ना. आता मग फक्त मला एक जणाचं अन्नाचंच नाव माहिती. कोण जरी आमच्या गुरुजीने केला असेल पण यजमान खर्चे आजचे कोण रमदास अण्णा मुंडे
आता त्याला पुन्हा 3 भाऊ आहेत, तसे 5 होते, एक देवानं नेलंय, पण तरी बी आता 4 आहेत. म्हणजे 4 जण भाऊ आहेत, पण मला तिघांचे नाव माहित नाही, पण यायनं मला सांगितलं म्हणून माहिती. आता नाव घ्यावा काय, मॅच काय ना म्हणजे नाव नाही, तुमच्या नावात उपरा घेतलेच असते नाही ऐका दादा, भगवान बाबाची जर पुण्यतिथी तर भगवान बाबा बोलायला पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही म्हणता ना अभंग तर चांगला घेतला, त्याच्यावर बोललात नाही असं नाही. हे बी काय बोलू. आता काल 24 तारखेला या शिरसवाडीला कीर्तनाला आम्ही आलो होतो. हे चूतर काय नाचले महाराज, मग जमीन हातरू लागली इतकं नाचले. गुरुजी पहिला दिवस आहे, आता पहिल्या दिवशी देवाचं देवादन असतं, पहिले गुरुवाला असायचं आहे का नाही. मग तुकामध्ये कसं जसं असेल तसं, माणसं जास्ती नाही, गर्दी नाही, पण माणसं गर्दी आहे. हो मला सांगा, आता तुम्ही गंथडीचे माणसं आहेत, शेकड्या 4 मनाचा उतार येतो, पण दाट झालं येतो का पातळ झालं येतो. हा या पातळ झालं जर असलं तर उताराला चांगलं राहतं. तसं तुम्ही हो मांडव जरी मोठा असतो काय गावामध्ये, पण मांडव असते, मांडव मोठा, मंडप मोठा, पण ऐकायला म्हणतात 5 पांडवच असते, ऐका नाही. पण तसं नाही, त्या मानाला तुम्ही बरेच माता भगिनीची शंका आहे भरपूर. म्हणजे कसं आहे, वर्णन करावं तर ह्याच गावामध्ये नाही. ते आज कसं आहे आगडं गण्य येतात, काय योगत बिचारायचे. आता एवढा तो मुख्यमंत्री त्यानं जर यायला बहीण म्हणून घेतलाय, तर मग या सख्या भावाला तर विसरूनच घ्या. विनोदानं सांगत नाही. आता यायला माहिती, मी एक गोष्ट आहे, सकाळी गेलो, येतात परीड होता गुरुजी कशाचा दिवाळीचा. एका बाईला सहज म्हणलं, तिनं मूठ भरून वाढवून दर्शन घेतलं. म्हणलं ताई दिवाळीला गेला नाही, सगळ्या शेजारी गेल्या, कोणी परिसर तुम्ही येतात, चट मेल्याचं जळालं म्हणल्या राग झाली भावाचं. अहो असं करून मला सकाळी देवाचं नाव प्राप्त झालं, हे का नाही. मग ती म्हणली, अहो महाराज 7 एकर जमीन माझ्या मायबापाच्या नावानं होती, मुर्दा एकटा खातो म्हणले ना, आम्हाला दिवाळीला सुद्धा. अहो तुकोबा आहे म्हणतात, दिवाळीच्या मुळा लेकी असावली, है का नाही. वाटत ते पाहती पंढरीची, अरे पंढरी आमचं माहेर आहे वारकऱ्याचं. आम्हाला जसं घेते ना माहेरा आपुलिया जाई न गे माय, ज्ञानोबा राय म्हणले, आमचं जसं माहेर पंढरपूर आहे तसं यायला सुद्धा माहेराला जावं वाटतं. मी कशाला सांगू लागलो, जवळ चाले चांगला धंदा, तोवर बहीण म्हणे दादा, एक जर दिवाळी हुकली त्याचं जळालं म्हणती बाई सगळं. असं नाही, पण मग ह्याला मंत्र्याला तरी हे भाऊ कमवून म्हणाले, फक्त तो 1500 रुपये महिन्याला द्यायचा. लाडकी बहीण योजना चालू झाली आणि पहिला फायदा याचा एक पुन्हा झाला. म्हणजे काय, तर कंडक्टर विचारत नाही, फक्त विचारतो कुठं जातो, मला नको मग त्या बाईचं वय किती असू काही असू हक्काचा दिवस. काय शास्त्राने यायला सवलती, आता सरकार सवलती दिले, पण आमच्या शास्त्रानं पहिल्या सवलती दिल्या. उद्धव महाराज ते श्रावण महिन्यामध्ये एक सण आहे बघा यांचा, त्याला हरताळिका म्हणतात. ते उपवास कार्य करताय काय मायला करताय तुम्ही, एखादा हरताळी धरली का नाही, ते बी यांच्या करताच. हे असे राखीव सीट यांच्या करतात, सीएसटी दिलेलं असतं, महिला करता राखीव सीट. आता काय सांगा, मला विनोद सांगायचे नाही, पण यांचा मोठेपणा सांगायचा. मग तिथं सुद्धा यायला सवलत आहे. मग प्रत्येक सण, लक्ष्मीचा सण आपल्या करता का यांच्या करता. मरणाची भूक लागली सोमवारी हे आली महाराज, लक्ष्मी जेवायचा दिवस, एक दिवशी यायच्या, एक दिवशी जेवायच्या, एक दिवशी जायच्या, असे 3 दिवस असे त्याचे. रविवारी आले, सोमवारी जेवायच्या, विळभराव थांबलेलो, हातपाय धुतले. आठवड्याच्या टायमाला मी म्हणलो वाहून आणगाडे, ती म्हणली बा तुम्हाला आज मानते, मला आमची घरची म्हणली होती तर आम्हाला काय म्हणली चोळमुळीत बसलो राम महाराज, काय करावं त्याचाच मान महाराज. लक्ष्मीचा त्यांचा मान झाला, तर सकाराचा मान. एखाद्या तरी गाड्याने असं हातात वसा घेऊन एकमेकाला वंश आजचा देव मान
कोणाचा आहे गुरुजी? यांचाच आहे ना. अनेक सण यांच्या करता. मला सांगा दिवाळीचा सण खरा आपला काय यांचाच आहे? दिन दिन दिवाळी बहीण भावाला यांचा सण आहे ना महाराज. पोळ्याचा सुद्धा सण यांचाच आहे. बैलाला मिस्टेक त्या घागर माळात चांगल्या बांधलेले पण यायनच ओवाळायचं, यायनं त्याला मुख्य करायची. यांच्याकडेच आहे. आपल्याकडे एकच सण आहे गुरुजी, फाल्गुन वद्य पौर्णिमा. बोला एवढाच एक सण आहे. आपल्याकडे सण नाही. आज यांचा असणारा मकर संक्रांतीचा दिवस. आता ऐका, असं चिंतन सांगितलं दादा. आणि माझं कसं आहे, आमच्या महाराजाला माहिती आहे. आणि आता तुम्हाला हळूहळू माहित होईल. इकडं तुमच्या आताशी तर पाय टेकली. गणथडीच्या लोकांना वाटलं हे शिकलेलं असं, आळंदीला राहिलेलं असं. आळंदीला गेलो नाही, माली पाटील मावच्या घराकडे होतो आणि शाळात तो गेलोच नाही. करा सही तर लावा अंक्याला शाही त्याला आमच्या त्या रेखाताईला किती शिकलेले महाराज. शिकलेले काहीच नाहीत पण गुरुजी काय देवाची कृपा आहे. घरी एकी दिवशी बी नाही तिथला. एखाद्याच्या रंगा महाराज दुकानात काहीच नसतं पण गिऱ्हाईक वापर जात नाही. कारण की त्याची वाणी गोड आहे. आता ऐका, तीळ आणि गुळ याचा संबंध तुकोबारायला पाहिजे. त्याला थोडं थोडं परिचय करून आपल्याला पुन्हा भगवान बाबाचं चरित्र सांगायचं. तीळ आणि गुळ एकत्र केल्याच्या नंतर त्याला गोडी येत असते. तीळ नुसते गोड लागत नाही. तर असं वर्णन केलं शास्त्राने, तीळ म्हणजे तुम्ही आम्ही जीव आहे. ऐका, तीळ म्हणजे तुम्ही आम्ही जीव आहे आणि गुळ म्हणजे असणारे भगवान परमात्मा आहे. तर हे गुळ कसा असतो? हे स्वयंभू गुळ एकटाच असतो आणि तिळाचे कण अनेक असतात. आता आदलीचे करा, पायलीचे करा, छटाकाचे जरी केले तर किती कण असते छटाकामध्ये, तिळ किती असते ना अंदाज. आता तसं नाही मला सांगायचं तुमच्या गावात लोकसंख्या किती आहे ते तर तुम्हाला सांगता येईल. काय अंदाज 2000 तास 2000 पण 1500 1000 तास का त्याच्यावर खाली घ्यायचं. किती आहेत मग नेमके? 1000 पर 1000 तीळ त्याला गोड करायला किती किती लागतो गुळ? फक्त एकच लागतो महाराज, त्याचं नाव आहे गुळ. गुळ हे गोड आहे. तसा भगवंताचा स्वभाव गोड आहे, त्याचं नाम गोड आहे, त्याचं रूप सुद्धा गोड आहे. तुकोबारायनं वर्णन केलेलं आहे. असलं ध्यानात तुम्हाला इथाला तुझे रूप गुळाचा स्वभाव गोड आहे. इकडे बघा, ज्ञानोबा तो वयाच खर्च केला त्याच्याकरता. गुळ कशापासून होतो? कोणी सांग ऊसापासून. तर ऊस एखाद्यानं लावला आणि एक जणांना कोयता घेऊन तोडला. ज्यानं लावला त्यालाच गोड लागला आणि ज्यानं कोयत्यानं तोडलं चरकात घातलं त्याला काय करू लागला का? त्याचा स्वभाव तसा नाही. हो ना, तरी इक्स दंडू लावी त्याशी गोडू पाळी त्याची कडू असं नेने कदा. अनेक वय आता तुमच्या जवळच गंगेच्या कडीला गाव आहे. गंगा मातेचं पाणी पवित्र आहे पण तिथं गेल्याच्या नंतर गाय जरी गेली
तिची बी तहान घालतं आणि वाघ जरी गेला तिची तहान घालतं. ज्ञानोबाराच्या वयात माझं म्हणतं काहीच नाही. गाईची तुळशी हारू रात्री शुभगुण मारू, हे नेण्याची करू तो ये जैशी. पाण्याच्या ठिकाणी जसा भेदभाव नाही तसं भगवंताच्या नामामध्ये भेदभाव नाही. त्याचं नाव बी गोड, रूप बी गोड आहे आणि तो बी असणारा स्वतः गोड आहे. म्हणून भगवान परमात्मा असणारा गुळ आहे आणि तुम्ही असणारे तिळे. मग आपल्या जर तिळे आला म्हणजे आपल्याला हे शरीर मिळालं. महाराज देव तिळे आला म्हणजे काय आपल्याला शरीर मिळालं. ह्या शरीराला गुळात मिसळता येतं, बाकीचे शरीर गुळाकडे जात नाहीत. आता तुमच्या गावातल्या बऱ्याच म्हशी एकत्र झाल्या, जपरा झाल्या, कोकण्या, नुरा, आणि एक जणीने घेतला इना, एक जणीने घेतला मृदंग आणि एक जणीने घेतला टाळ आणि दिंडी घेऊन म्हशी पंढरपूरला गेलेले केव्हा बघितले का? नाही. कुत्रे तुमच्या घरातले एका जागी झाले आणि दिंडी घेऊन पंढरपूरला गेले असं नाही. फक्त एकच आहे, देवाकडे जाणार हे शरीर आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे शरीर किंवा म्हणा ये सारे चिरा पडे. देव तिडी आला म्हणजे आपल्याला देवानं देह दिला. कसा दिला? चांगला दिला, गोमटा दिला. मला देह दिला देह भजन गोमटा, देह दिला देह भजन गोमटा म्हणजे याचं नाव आहे चांगलं दिलेलं. ह्या शरीराला देवाकडे जाता येतं आणि काही ज्ञान नाही कुठे. याच देही घडे देवाचे भजन. हे दिलंय तर फुकटच दिलेलं आहे का नाही? देह जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गावीन गुण तयाचे. देव तिळी आला. तीळ म्हणजे आपण आहे आणि गुळ म्हणजे भगवंत आहे. आणि कसं बोलावं सणसाचा आणि मवाळ विठले आणि रसाळ शब्द जैसे कठोळ अमृताचे. हो, तुकोबारायानं सांगितलं देव आमच्या तिळी आला. तिळी आला म्हणजे देव आम्हाला सांगितलं तसं ऐकू लागलाय. हो हे भक्ती कैसा आम देवच तिळी आला नाही तर आम्हाला काय झालं? गोडी गोड जीव झाला. अभंगाची सुरुवात.
चांगले म्हणजे हे तिळासारखं शरीर आहे. तीळ जसे गुळात गेले नंतर गोड होतात आणि सांगितलंय तिळगुळ खा गोड गोड बोला. महाराज बोलत असताना आता ज्ञानोबाची वय सांगितली. तुकोबाराय म्हणतात चांगलं जर बोललं खरं जर बोललं तर देवाकडे जायची गरज नाही, देवच तुमच्याकडे आदेश राहणार नाही. हो खरे बोले तरी तुका साथी जोडे हरी. खरं बोलावा आणि खरं बोलावा आणि साच बोलावा. साच म्हणजे खऱ्यालाच म्हणते बर का. मग ऐका, पहिल्या काळामध्ये एखाद्या माणसाला जर हाका मारले ए बाळू इकडे, इथे पहिले माणसं इतके नम्र होते महाराज. जी शब्द म्हणायचे पहिले माणसं बर का. सासूबाईनं जर सुनाला काम सांगितलं ना, सरू जी आत्या अगं हे इथं कसं केलं नाही असं कर, असा आदर होता महाराज. आदर डोक्यावर अशी पदर. काय सांगू पहिल्या काळातलं सांगतो मी, आताच सांगत नाही. आता तुमच्या गावातलं मला काय माहित नाही, पण आमच्या गावातलं मला बराच माहिती. का म्हणून की मी घरोघर फिरतो. सासूने एक दिवशी सुनाला आवाज दिला, सुनबाई ती म्हणजे काय, अरे बाप अगं जरा लवकर उठ जावा, पुन्हा पाण्याला नळावर जावं लागत. घंटा झालं पाणी सुटलं, सुटल्या म्हणजे त्या मूर्त्याला 8 रुपये ती बाई आथरून जशी आली. पहिले काय संस्कारच राहिले नाही मला. पहिल्या माता भगिनी 4ला उठायच्या म्हणजे आहे का नाही, दळण दळायच्या, पाणी आणायच्या, किती शरीराचा यम होता, तर साडी कुटायच्या, असे बरेच काम यांच्याकडे असायचे. आता ह्या भाग्यवान आहेत. एक जण सासूला सांगितलं खरं तुमचं दैव आहे बाई. ती म्हणली मग ती हुसरच होती. ती म्हणली हो आमच्या सासूबाई दळ मेल्या, आमच्या राज्यात गिरण्या आल्या. जरा दैव वाढूच असते बरं काय. म्हणून पण बोलत असताना आदर ठेवायला पाहिजे हे का नाही. आईला आपण जसं आपल्या प्रेमानं आई म्हणतो तसं सासूला आई म्हणायला काय पैसे लागतील का. आता निष्ठ म्हणतात आई आणि तिला खा प्याला तर काहीच नाही. बोलत असताना कसं बोलावं, गोड बोलावं आहे का नाही. इथं सांगितलं गोड गोडी गोड जीव झाला. हे जीव आहे भगवान परमात्माचं नाव गोड घेतल्यामुळं काय झालं, तो गोड झाला आणि पर्व काळ साधला आपला. आता 9:45 वाजले. मला थोडस क्षिप्त रूपानं सांगून भगवान बाबाचं चरित्र सांगायचं आहे. आणि पर्व काळ कोणता असतो आता तुम्हाला सांगितलं. 3 पर्व काळ सांगितलेले. कोणता, वर्षाला येणारी सोमती पर्व काळ, 3 वर्षाला येणारा धोंड्याचा महिना तो बी पर्व काळ आहे. 12 वर्षाला येतो शिमगोष्ट. हो नाव्या भटा झाली धनी आली शिमगोष्ट. शिंगोष्ट आला रे आला तर तुम्ही गंगाच्या कडेचे माणसं 2 लोकांची लय चक्करदार होती. त्याला एवढं म्हणले की जे 12 वर्षात मिळत नाही त्याला एका महिन्यात मिळत. कोण आहे शिंगोष्ट पुरवली, कोण ब्राह्मण आणि दुसरे कोण नावी. महाराज आता आता बरं चाललंय द्यायचं 60 रुपयाला निश्चित दोष की. दोन्ही जर करायचं 100च गेले तर आमच्या आष्टीला माझं होता तालुक्याचं ठिकाण जास्ती गेले कुठेही गेले बघा. आणि मग आता आमच्या इकडचे जाते दोघं आपले बदले आपले बापू आणि परकत भाव ते इळभर हे करते तर संध्याकाळी हे करते हे करतात म्हणजे दुसरं हे काय नाही.
भजन करतात महाराज. उत्कृष्ट काय एक प्रकाश महाराज बोले आणि काकडा स्पेशलिस्ट आपले बापू. मी कोणाचं नाव एरी घेतच नाही व्यासपीठावर तरी कशाला घेऊ. ते नाव येत म्हणून मला सांगायचं एकच की 12 वर्षाला शिंगोष्ट आला तुम्ही परवानगी म्हणलं रंगा महाराज तर ते तुम्ही धुरपत हे नाही म्हणायला पाहिजे. झालं बा गावामध्ये एखादं कसं होतं इकडे वायर तिकडच होत परवा काळ कशाला म्हणतात. आता गंगाला तांबूड रोजच आपण करू ती काय आपल्याला पाप देत नाही पाप लागत नाही उरपाट पाप जात फेडीत पाप होता पोशीत तिरीचे पाप समुद्राला याप गंगेचे जैसे. सगळ्या लोकांचं पाप घालण्याची ती त्या अंगात शक्ती आहे. नुसतं वाचन जरी गंगा म्हणलं वाचे ठीक आहे. तुमच्या पलीकडून कोणतं गाव शिरसवाडीला अभिमन्यू महाराज ते कीर्तन आलता. आम्ही महिनाभर राहिलो. आजची दादांनी रंगा महाराज खोटं सांगत नाही मारतऱ्याच्या पुढे आम्ही रोज गंगाची आंघोळ करत होतो महिनाभर. आमच्या सगळ्याच्या गावातलं एक बी माणूस आला त्याला जर म्हणलं गंगाला येत नाही तर ते म्हणले गावाला गंगा त्याला सांगा आम्ही त्याच्या पलीकडे जात नाही. मला सांगा गावातल्या जावायला जास्ती किंमत असते का लांबच्याला जास्ती किंमत असते. कबीरानं सांगितलं दूर जावाई देव बराबर गाव जावाई आधा घर जावाई गद्दे बराबर चबताया तबला धाजे लांबचा जर जावाई असला दुरुल्या देशीचा बहु आवडीचा आहे त्याला आवड असती. गुलाबजामू काय श्रीखंड काय बालुशाही काय लांबच्या जावायला. आणि गावातला जर जावाई असला झालेला असला चहा तर घ्या. मुद्दाम सासू काय त्याला चहा करीत नाही. आणि या दोघीचे तरी बरे महाराज एखादा जर घर जावाई असला रंगा महाराज दयावकडे सासू काय म्हणते जावाई जाताना हे केराचं टोपलं घेऊन जा आणि येताना सरपणाचा भारा घेऊन या. गाढवावर जितकं डोकं वजवा घेते तितकं त्या जावायच्या पाठीवर देते. आता आपल्याला काय सांगायचंय गंगा ही पवित्र आहे. वाचन जरी म्हणलं तर पाप जातं. मग गंगेमध्ये जर आंघोळी पर्व काळावर केली तर साधला हा पर्व काळ साधला. आणि पर्व काळ साधला म्हणजे कोणता साधला देव भक्त आणि नाम तेथीचा उगम संत चरण राजावे. देव आणि भक्त आणि नाम हे बी पर्व काळाचे कथा किती हे संगम देव भक्त आणि नाम तेथीचा उगम हो रज चरण बंधावे. मग तसा ह्यो पर्व काळ मला साधला. आणि पहिली आंघोळ 13 तारखेला झाली. आता निष्कर्ष ऐका. मग पाप पुण्य गेले. एका स्नानाची पहिली आंघोळ म्हणजे पर्व काळावर झाली. एका स्नानानं पाप बी जात आणि पुण्य बी जात. सगळं पाप बी राहिलं नाही पाहिजे आणि पुण्य बी राहिलं नाही पाहिजे. पुण्य म्हणजे उद्धव महाराज सोन्याची बिडी आणि पाप म्हणजे लोखंडाची बिडी. दोन्ही बी असताना त्रासदायकच आहे. म्हणजे माझ्यासारखा कुस्ती काढायचा नाद होता. अण्णा तुम्ही म्हणता तुमचं शरीर असं कसं काय लय दिवस तेच केलेलं आहे. कुस्ती खेळणार म्हणून त्याने लग्न लय दिवस केलं नाही. आई वडिलांना वचन घेतलं गुरुजी लग्न झालं. पण बायको अशी मिळेल तिला 12 गाड्या देत होती गुरुजी. 12 गाड्या येत होती. तिनं गेला ताटाखालचं माधुरच केलं ना. ती म्हणायची इकडे बघा माझ्या मनासारखं तुम्ही वागलात तर बरं नाही तर तुम्हाला मी कुत्री करू शकते नाही तर बोक्या करू शकते. ते मला कस काय करते बोलली बघायचं त्याच्यामध्ये कुत्रा आलेलं होतं. काली काली महाकाली जंगल मंत्र म्हणला की कुत्र्याचं तिनं मांजरच केलं आणि मांजर आली की मांजराचं तिनं उदूर केला. हे तर थरच का पडलं. तिनं जर मंत्र म्हणला मला जर कुत्रा केलं तर तिच्यापासून बोलणं बनवलं. आणि मग हे वाळून गेलं ना महाराज. आणि वाळून गेल्याच्या नंतर त्याचा मित्र भेटायला आला. रंगा महाराज म्हणले तरी महाराज तुमची तब्येत चांगली होती. असं कधी झालं लग्नाच्या आधी चांगलं होतं म्हणलं. ही 12 गाड्या येते यायनं काय केलं बंगालमध्ये गेलं 16 गाड्यावाली आणली. लग्न करून दुसरी बायको हिची तर पाहिजे मास्टर आली. पण तिनं सांगितलं एक ऐका
हे उडीद घ्या आणि हे तांदूळ घ्या. भारून दिले. आता मागल्या बायकोनं काळी जे उडीद मंत्र म्हणलेले आली ती मारायला, तुम्हाला काही म्हणाली की तिच्या अंगावर टाकायची, ती कशी घालवणार काळी. आणि हे तुम्ही मग राहिलेले तांदूळ घ्यायचे, माझ्या अंगावर टाकायचे, मी होणार पांढरी घाल. मग आमच्या दोन्हीची जगाला सूज लागल त्याला तुम्ही अशी काठी उचलायची आणि काय करायचं, काळ्या घाऱ्याच्या डोसक्यात मारायची आणि उरलेले जे काही तांदूळ आहेत पुन्हा माझ्या अंगावर टाकायचे. मी पुन्हा पूर्व होत बाई होईल, सुखाला संसार करू. मित्र लय हुशार होता, हा सगळं होऊ दिलं, भांडणं लागले. ती धावत आली की टाकले तांदूळ, काय झाली, बोला आता पुढचा बोला, काळी घाल झाली. हिच्या अंगावर काय टाकलं, उडीदीच्या अंगावर टाकले, काळी झाली. हिच्या अंगावर तांदूळ टाकले, पांढरी झाली. आणि सूज लागल्यानंतर काठी उचलली, कशी मारली, कपकन मारली, टपकन मेली. मेल्याच्या नंतर मग आता झालं ना, हे जरा भोळच होत माझ्यासारखं. त्यानं ते राहिलेले तांदूळ घेतले, पुन्हा अंगावर टाकून दिला. बाई करायचं, मित्र आला, काय करायला, काय नाही म्हणला, हिला बाई करतो. मूर्खा म्हणला, अरे 12 गाड्या पासुड्या उघडे गेले, दिला तर 16 येते, उचल काठी म्हणला, टाकीला मी दोन्ही मारल्या. अरे 12 गाड्यावाली दूध देते, हे काय 16 गाड्यावाली दूध देणार नाही का तशी. पाप जरी असेल तर तुम्हाला दुःखच देणार आहे, आणि पुण्य असेल तर पाप पुण्य गेली एका स्नानाची कुंतली. वाणी कशी असावं, शुद्ध असावं, शेवटच्या मुखे तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी. ज्याची वाणी शुद्ध आहे, वाण्याचे अर्थ सांगितले तिकडे बी सांगायला इष्टा करायचं नाही. वैखरी ही बोललेली चांगली, ही चांगली असावा असा असणारा दंडक आहे. आता ऐका, ज्या तिथीला महात्मा जात असतो त्या तिथीला किती किंमत येते तर महाराज ती पूजनीय होती. मग तो वार कोणचा असू द्या, दिवस कोणचा असू द्या, त्या दिवशी महात्मा गेला ती तिथीच होत असते. जानेवारीच्या म्हणजे आपल्या ग्रामीण भाषामध्ये, मराठी भाषेत त्याला कोणता महिना म्हणते, पौष महिना. पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दुसरा दिवस त्याला काय म्हणतात, प्रतिपदा. प्रतिपदेला भगवान बाबा वैकुंठवासी झाले आणि आजचा तो दिवस आहे. आणि म्हणून त्या तिथीला काय म्हणले, पुण्यतिथी. आज तिथी कोणची, द्वितीया. द्वितीयाला पुण्यतिथी आली. पण भगवान बाबा म्हणून संत असते तर कसे असते, पुण्यवंत व्हावे हे सज्जनाचे नावे. थोडस आता भगवान बाबाचे चरित्र करूया. ज्यांच्या निमित्तानं असताना हा तुमचा सप्ताह आज चालू झालेला, आमची जी संगता झाली गावगावात पण तुमचा पर्व चांगला आहे. आज चालू जरी झालं तर काय की 2 तुम्हाला पर्व काळात हे तर झाले. वैकुंठवासी वामन भाऊची आता पुण्यतिथी पुन्हा 22 तारखेला. गरडा असं उद्धव महाराज त्याच्या चरित्रात मला तेवढं सांगून पुन्हा ते बुडाकडे जायचं. भगवान बाबा ह्या तिथीला गेले. योगानं वामन भाऊ ह्याच महिन्यामध्ये आणि ह्याच तिथीला गेले. वामन भाऊ गैनीनाथ पडगडावर मोठे अधिकारी. भाऊ म्हणजे भाऊच महाराज. भाऊ सारखा महात्मा ते चालते ज्ञानाचे बिंब. अवतयाचे सुखाचे कोम ये रे मनुष्यपणाचे भान लौकिक भानू. गेल्याच्या नंतर
हे असे निष्ठावंत भजने काही त्यांच्या पायीक होते. अडचण आली समाजाला, समाज म्हणू लागला बघा ना, आता आपण गैनीनाथ गडाला जाऊ ह्या पुण्यतिथीला का भगवान गडाला जाऊ, इकडं भगवान बाबाच्या पुण्यतिथीला आता तिकडं ती पुण्यतिथी आली. एका घरामध्ये जरी एक माणूस असला तो इकडे कसा जाऊ शकतो. मग भाऊला समजा मागं पुढे जायला जमत नव्हतं का, महाराज काय करतो मात करतो तापत मग उठून बसले वामन भाऊ. ते म्हणजे खरंय तुमचं, माझा भगवान जर या तिथीला गेला तर मला आज जायचंच नाही. आणि मग थांबले. 8 दिवसाला वामन भाऊ गेले. आता हे वामन भाऊच्या पुण्यतिथीवर तुमचा अवकार करून येतो, तुम्ही भाग्यवान आहे. तिथं ज्या साधू महात्म्याची आज पुण्यतिथी त्याचा थोडासा चरित्र भाग असा आहे. पाटोदा तालुका बीड जिल्हा येथे घाट सावरगाव म्हणून प्रसिद्ध आहे महाराज. हे आता भगवान बाबाची तुम्ही पाहिजे असल्यामुळे तुम्हाला जरी माहित असेल, पण ज्याची खावी पोळी पोळ्या खाल्ल्यात ना, आता त्यांच्या निमित्तानंच हे असणारे कार्यक्रम असल्यामुळं आणि तिथे असणारे तुपाजी पाटील सानप त्यांच्या धर्मपत्नीचं नाव ऐक तुम्हाला माहित, कौतुकामा. नावातच कौतुक आहे त्या माहिती ऐका. आणि गावामध्ये गाव ग्रामीण भागामध्ये आता मी बाहेर दिसायला गेलो होतो, तिकडून रामायणाचा आवाज आला, कुठून हिवरे हे गावामध्ये पहिल्यापासून श्रावण महिन्यामध्ये रामकथा चालू होती गावामध्ये. कौतुका माता रोज त्या रामायणाला जायच्या. वाचक सांगणारा महात्मा जरा चांगला होता. आणि ते हनुमंतरायाचं चरित्र आलं बघा सुंदरकांडामध्ये. इतके हनुमंतरायाची ख्याती बसल्या बसल्या कौतुका माताला वाटलं 4 आपत्ती मला झालेले, पण माझ्या पोटी जर हनुमंतरायासारखा एखादा पुत्र आला तर मी माझी पूस धन्य झाली समजेल. आणि असं त्या म्हणायच्या. आणि तो घरी जाऊच तर हे चिंतन करायचं महाराज रोजची रोज. 42 दिवसाचे असतात ते कांडे, इतक्या दिवस ते 1.25 महिना पोती चालली रोज. पण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे बळ असा निश्चय झाला. एक दिवशी कौतुका माता असा जर माझ्या पोटी असणारा पुत्र जन्माला आला तर मी धन्य मी मानेन आपुले संचित आहे का नाही. आणि असं म्हणत असताना झोपल्या महाराज. पण जागत तू जागीचे डोळा लागत देखीचे तुझी स्वप्नी बरोबर आहे म्हणले. जागेपणामध्ये चिंतन केलं रे केलं, स्वप्न तेच पडत असतं. स्वप्नामध्ये प्रत्यक्ष जगाचे मालक भगवान रामचंद्र आले कौतुका मातेच्या आणि सांगितलं कौतुका माझ्या भक्तासारखा जर तुला पुत्र पाहिजे असेल घी म्हणली फळ. आणि महाराज स्वप्न पडतंय पण स्वप्न सरे खोटे नसते. असा हात पुढे केला, प्रभू रामचंद्राने हाताने फळ बनून परसाद दिला सफरचंद. त्याला काय म्हणते तुमच्याकडे ऍपल म्हणते का काय पोरा? हा शेवा शिठाला इथं अदृश्य झाले भगवान परमात्मा. दार वाटलं, झोपली का काय? पाटील आले. पाटील म्हणल्याच्या नंतर अनेक कामं असतात. तुपाजी पाटलांना दरवाजा वाटलेला, पटकन दार उघडलं आणि झाल्याला साक्षात्कार सांगितला. हो माझ्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष रामचंद्र आले आणि त्याला मला फळ दिलंय. येडी का कुठली शानी म्हणजे तू? अरे स्वप्न काय खरं असतात का? स्वप्नी ते चेले गणवरायची भाषा आहे. अहो ते म्हणले स्वप्न खरे नसते पण हे फळ खोटं नाही ना. बघितलं तर अक्षरचं फळ मारा त्याच्यात काय म्हणते शिव. तुपाजी पाटील म्हणले मिळालाय तुला प्रसाद, आता विलंब करू नको. काही उशीर केला तर इग्न झालं. काय का तुम्ही रामायण सांगणार तुमची इथं ह्याच्यात का इग्न करिता काय का विलंब करिता इग्न वडवे. प्रसाद मिळाल्यावर कव्हाचा सपारात बांधून पोहोचले लगेच खाला पाहिजे मला. भक्षण केला परिमान रंगा महाराज. कौतुका मातेला 9 महिन्याने 90 दिवस झाले. योगानं 3रा सोमवार होता, पंचमीचा दिवस, श्रावण महिन्यातला सोमवार. माताश्रीला असणारा उपवास. त्या दिवशी ज्यांची असणारी मनात इच्छा करीत होत्या त्यांचाच आऊस असणारे वैराग्यशील ज्याला आपण भगवान बाबा म्हणतो यांचा असणारा जन्म श्रावण महिन्यातल्या 29 असणाऱ्या जुलैला भगवान बाबा जन्माला आले. आणि त्या दिवशी काय घटना झाली ते बी सांगतो. भजन करा इथं. सूर्य उदयाचा टाइम आहे आणि सूर्य उदयाच्या टायमाला लेकरू जन्मलं महाराज. आणि लेकरू जन्माच्या नंतर पंथ्या ठेवलेल्या नाही, कुणी दिव्याला तेल घातलं नाही. आपोआप 108 दिवे भोवतालून लागले. लख असणारा प्रकाश पडला. उजळल्या 10 दिशा गगन आलीची शोभा
शोभाय मान असणार होते घर दिसायला तुपाची पाटलाची कसं प्रकाश आहे सगळ्या गावातल्या नरनारी धावल्या तर कौतुकाबाईला मुलगा झाला होता मुलगा 12 दिवसाचा झाला लाडानं त्याचं नाव आबाजी ठेवलं विठ्ठलाय 5 वर्षाचे आबाजी झाले त्यांना शाळेमध्ये टाकलं दुसरी गोष्ट शाळा होती सावरगावाला पण उपजतात ज्ञानी होते कोण हे भगवान बाबा महाराज हो मोठा की दिह्या परती उमटे निजण्यानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश सुजायचा अरे सूर्यानं जंतर जुदया आणि अगोदर प्रकाश पुढे येतो नामदेव महाराज म्हणले उठारून उदय प्रकाश सूर्य उगवला अरे आरून आला की चांदार जातो भगवान बाबाच्या रूपानं ज्ञान जन्माला आलं त्या गावामध्ये पाटीवर धडा लिहून देऊस तर भगवान बाबा मुखपाट तू धडा सांगायचे हो मॅट्रिकचे असणारे गणित भगवान बाबाच्या मास्तरांना सांगायचे हाताला धरलं आणि तुपाची पाटलाकडे आणलं पाटील तुमचा मुलगा नोहे हा सामान्य महिमा संतांचा आलोली काय याला मोठ्या शिक्षणाकरता बाहेर गावी पाठवा मग मी याला शिकू शकत नाही मी म्हणजे दुसरी पासून मॅट्रिकचे गणित सांगते काय ज्ञान होतं भगवान बाबाचं ऐका आणि मग ते लोणी हे त्यांच्या मामाचं गाव 5वी टाकतो भगवान बाबा शाळा शिकले 11 वर्षाचं वय ऐका आणि तिथली शाळा संपली आता इकडं आली पण काही माणसाला हे संस्कार असते भगवान बाबाला गुरु दाखायचे लय छंद होता जसे भगवान कडे यानं गाई 11,000 वर्ष बोलिल्या 11 वर्षाचे हे आबाजी मुलाचा मुलगा गुरख्यासंग हे पाटील होते गाई राखायला जायचं आणि आबाजी चालल्याच्या नंतर त्यांच्या असणाऱ्या एका छोट्या भावानं आळ घेतली मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचं आबा आणि आबाच्या संग त्यांच्या भाऊ गावातले काही गुरु राखण्याकरता असे डोंगराच्या कडेला गेले आणि त्या दिवशी जसं कृष्णाच्या एक दिवशी उद्धव महाराज काय विसरले ते संगण्याचे सुदूर विसरले ना मग यज्ञ पत्नीकडे धाडलं तसं झालं यांना काही गडबडीमध्ये करून भाकरी न्यायची तुला तो लहान भाऊ रडायला लागला ते म्हणे आबा मला काहीतरी खाला दे अरे बाबा भाकरी आणलेले मला खाला दी हट्ट केला पहिला जन्मातला चमत्कार वयाच्या 11व्या वर्षामध्ये भगवान बाबाने म्हणजे त्या आबाजी नावाच्या मुलानं दगड असे बाजूला केले आणि गरम गरम 5 भाकरी त्याच्याकडे काढले खाराच्या पोळी आळीचं तीळ ठेसा काय पाहिजे काजू कोणा शेंगदाणे काय करता येणार नाही करीना ते काय देवासारखी ताकद भगवान बाबांची आणि ते एकट्या भावांना खोबतल्या संकोचित नसतात संत समच्या पोरांकडून सगळ्याला सांगितलं बोला हे झालेला चमत्कार कोणाला सांगायचा नाही तुम्हाला माझी शपथ आहे भगवान बाबाने ज्याला शपथ घातली त्या आबानं पोरानं सांगितलं नाही पहिला चमत्कार दुसऱ्या दिवशी आपला वारीचा पिरियड होता डिगुळ कुठे सोनपेठ डिगुळचे गित्ते बाबा त्यांची दिंडी नंबा तुकाराम उंच पताका झळकती ते बघितलं कौतुक वाटलं आणि आबाजी पळत गेले बाबा कुठं निघाला हो पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जाऊन काय आहे तिथं चंद्रभागा आहे स्नान जर केलं तर आईशी चंद्रभागा आईशी भीमाती आई सारखे वर देव कुठे अरे जगाचा मालक करतो 9वा अवतार म्हणजे पंढरीनाथ भगवान परमात्मा इथेवर गीते बाबानं सांगितलं 11 वर्षाचे हे आबा नावाचा मुलगा कसलाच नाही विचार करता जवळ पैसे नाही कोणाला विचार नाही चांगल्या कामाला करावी तातडी गेले महाराज दिंडीमध्ये गेले नंतर तिथला निधी काय चंद्रभागे स्नान इथे तो हरी कथा चंद्रभागेची आंघोळ केली आणि आंघोळ करत असताना 2 माळी इथे बाबाच्या गळ्यात घेतले त्या लेकरांना आबाजीने सांगितलं बाबा तुमच्या जशी गळ्यात माळ आहे तुमच्या हातानं कुंडलिकाच्या साक्षानं माझ्या गळ्यात तुम्ही माळ घाला तुम्हीच माझे गुरु आहे काय लेकराचे विचार चांगले अरे तुझ्या गळ्यात माळ घालायला मी माझंच भाग्य समजतो गळ्यातली माळ काढली की ते बाबानं आणि कुंडलिक रायाच्या समाधीवर ठेवली आणि आबाजीच्या गळ्यात घातली बाबा तू मोठा होशील आशीर्वाद दिला इथं बाळा दर महिन्याची येणारी एकादश घरी जा आणि माळकाच्या घरीच खात जा हे सहज सांगून गेलो
वारी झाली, परत आले. आबाजी नावाचे म्हणजे भगवान बाबा घरी गेले नाही, हनुमंतराच्या जेवणाला बसले. इकडं कौतुका मातेला सांगितलं, उठलं की तुमचं असणार चावडीवर दरबारात तुमच्या कामाकाजात लेकरू 4 दिवस झाले, कोणासंग गेले, पैसे नाहीत. आईचं अंतकरण लय हळू असतं लेकराचे जाणे मावळीचे चित्त. कौतुकाबाई खूप कौतुक करत होत्या, लेकराची काळजी करत होत्या. एक जणांना सांगितलं, चोपदारासारखा माणूस होता, अहो तुपाजी पाटील तुमचा आबाजी हनुमंतरायाच्या मंदिरात आहे. सगळे घरातले माणसं धावत आले. त्याचे भाऊ, चुलते, मालते, मोठा परिवार आहे, शानक परिवार. काय भाग्य असं ज्या कुळामध्ये भगवान बाबा जन्माला आले, ह्या माऊल्याच्या मुरून पोटाला यावं. बामणाच्या बाया, वस्त्याच्या बाया, आता तुमचं नाही सांगत मराठ्याचं, काही खाल्लं, पण ह्या माऊल्याच्या कुसाला माझ्या बात असा बट्टा नाही. धन्य ह्या माऊल्याची कुसा. सण कुठं बी जन्मत नाही, काही पवित्र तो देश तो देश ह्याच्या नाही, ते हरीचे दास. भगवान बाबाच्या कुळात जन्माला ते वंजाऱ्याचं कुळ होतात. आणि भगवान बाबा असे तिथे येऊन बसलेले सगळेच आले. बाबा कोणाला विचारलं नाही, कुठं येतात. जगाच्या मालकाला पंढरीनाथाला भेटायला गेलतो, तुझ्या गळ्यामध्ये काय? मला गीते बाबांना माळ घातलेली. चल ना बाळा घरी. बाबानं सांगितलं, बाबा घरी येतो, माझ्या गुरुनं सांगितलं ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या घरी खाचो. तुम्ही जर माळ घाली टाकला तर तुमच्या घरला येणार नाही, तुटला तुमचा माझा समोर, हो तोडावा समोर त्यांचा माझा आहे का ना. असं भय चिंता लज्जा काम क्रोध तुकोबर आहे म्हणतात त्याप्रमाणे. एवढं 11 वर्षाचं लेकरून आपल्याला येऊन महाराज सांगणार कोण आहे? हो हाल्या कुठं बोलत असतो काही जण मला मला बोलत नाही हाल्या, मला बी माहित पण बोलावणारा कोण आहे हे बघायला लागेल ना. भगवान बाबा प्रत्यक्ष हनुमंतरायाचा अंश आहेत. ऐका, आणि यायनं सांगितलं अपवाद तुपाजी पाटलाचं मन वळालं. ते सांगितलं, बाळा तुझी इच्छाच आहे. माळ इतक्या मोठ्या सोबत आणल्या म्हणतात. पहिलं मुंडक पुढं केलं, बापाच्या गाळ्यात लेखानं माळ घातली. पहिली घटना त्यांच्या चरित्रात. महाराज एवढा पाटीलशाहीचा माणूस, सोमवार न बघणारा माणूस, त्याला जळाला माळ घातली की ते अंतकरण भरून आलं त्या कौतुका मातेचं. बाळा धन्य माझी पूस असणारे तो केलेली श्रे. लय यायला सांगितलं, खंडीभर कोंबड्या उरून यायला सालभर पुरत नव्हत्या. पटकन माईनं माळ घातली, भावाईनं माळ घातल्या, सर घर आपल्यासारखं केलं आपण. हो आणि माळ कधी झाले महाराज? एके दिवशी आमच्यासारखे गोसाई बाबा त्या गावात मंत्र देण्याकरता आले. बरेच काय शिष्य परिवार होऊ लागलेला. ते महात्मेच होते. सांगितलं, आई ग बाबा मला सुद्धा गुरुमंत्र घ्यायचा आहे. त्यावेळेला तुपाजी पाटील एकच म्हणले, बाळा आबा आपल्या घराला जो आतापासूनचा मंत्र घेतलेले आपण, आपलं कसं आहे, नारायणगडाशी नगद नारायणगडाशी असणारे जे म्हणते त्यांच्या हातातल्या माळी उंद्या तुला मी नारायणगडावर घेऊन जातो, तू माणिक बाबाच्या हाताने माळ घाला लिथाला. पाटलाचा बाप तुम्हाला सांगा, पालपूर पटकन आलेला आहे, तांग हाणायला माणूस, पाटील माणूस. लगे मुलाला बसलो, एवढी मोठी गळ्यात माळ पूर्ण घातलेली. मग ह्या माझ्या तुमच्या संघ मला याव द्या. कोण ऐका नाही, बाईनं मालकाकडे मागाव, दागिने मागू नये रेखाबाई. हो दागिने मलाही दाखवाना, दागिने मलाही दाखवाना, विठुरायाची पंढरी संत चोकोबा शेजारी पाहेरी. दागिने मलाही दाखवाना, विठुरायाची कौतुकाबाईला सांगितलं, तुम्ही जर चालला तर मला बी बाबाचं दर्शन होईल. चल म्हणले. आई वडिलाला घेतलो आणि जेळाला नारायणगडाला आले. तिथं पायी असणारे कोण होते? माणिक बाबा होते. माणिक बाबाला बघितलं, पाटील बरी वाकडे यात केली. प्रत्येक वारीला तिला घातली पंढरी म्हणून संबोधित केलेले. कशाला? नारायणगडाला. तुम्ही बघा त्यांचा इतिहास. प्रत्येक असणाऱ्या महिन्या वारीला तिथे यात्रा भरती. पाटील बरं आला, बाबा तुमच्याकडे एक काम घेऊन आलो. कोण म्हणाले? तुपाजी पाटील. काय? तो मुलगा बाबा आबाजी. तुमचा मुलगा आहे पाटील? हो. काय मुलगा आहे? कसं होतं ते? काय चेहरा आहे महाराज? भगवान बाबाचा फोटो बघितला की भूकच जाते माणसाची. काय तेच आहे महाराज, धडधडीत वैराग्य असणार भगवान बाबा. आणि भगवान बाबाला बघितल्याच्या नंतर ते म्हणले, ठीक आहे तुमचा मुलगा एकदम असणारा संस्कारी आहे,
अहो तेच म्हणतो मी. आणि याला इच्छा झाली मंत्र घ्यायची बाबा, पहिल्यापासून तर इथला मंत्र आहे, तर याला तुम्ही माळ घाला आणि तुमचा मंत्र द्या. माळ घातलेली ठीक आहे, मंत्र देईन. पण इकडे बघा, गुरु काय बघत असतात, परीक्षा बघत असतात. आणि पाणी पिणं छान की आणि गुरु करणं अछान की. कोणाचा कोणी गुरु करू नये. गुरु बी चांगला असावा आणि शिष्य बी चांगला असावा. नाही तर मग गुरु आला येशी पाशी आणि शिष्या गोळी गोळी घुशी. मी म्हणलो तुम्ही रस्ता करून बदलला होत, तिकडे चालला होता, ते तिकडून आलेला महाराज आहे ना आमचा गुरु आहे. अरे म्हणलं गुरुचं शिष्याचं गाय लेकरासारखं नातं पाहिजे. वासराला बघितल्यावर गाय तिकडे जाते, वासरू इकडं. ते म्हणलं तसं नाही महाराज, तो आमचा गुरु आहे, पैसे तर मागवतो पण खिशातल्या बिड्या बी घेतो. अरे वा गुरु विचारा बिड्यावर नाही गांजा वाहणारे इकडं गुरु असतात का? काय असणार ते माने बाबा गुरु होते. पण त्यानं सांगितलं इकडे भगवान, तू जरी तो नाव ठेवला असतो, तू माझा भगवान आहेस, पण तुला तवाच भगवान म्हणून काहीतरी मला परीक्षा दाखवावं लागेल. काय करावं लागेल? एखादा चमत्कार दाखव. काय दाखवू? तुला ह्या मंदिरावर जाता येतं का? ते म्हणले हो, हे तर माझ्या हातचा खेळ मोळ आहे. आणि मग ते पुन्हा दुसऱ्या लोक तिला गर्दी झाली, पाया पडत होते, याने कसला विचार केला नाही. 200 फूट मागं सरकले, मागं सरकले आणि जे बुटा सगळंच मारा. लहान मंदिर नाही ते, 51 फुटाचं मंदिर आहे नारायणगडावर. बुटा सगळं सर 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 करून डोळ्याचं पप्पन दोस्त शिखरापाशी गेले. तिथून एकच नाम उच्चारलं, माणिक बाबा की जय. वरी गेलेला पोरगा बघितला, खाल्ल्या लोकांच्या कसोडी आवाज तुपाजी पाटील पोरगा मरण. वरी गेलो, सारा कोलार झाला, दणकन वाजलं, काळजाचं पाणी झालं. माणिक बाबा उठून आले. भगवान बाबाच्या केसाला धक्का लागला नाही. जसा एखाद्या शिडीवर बोट चेंडू उडावा तसे भगवान बाबाने जंप घेतलेलं. काय शरीर होतं महाराज. आणि त्याला डोळ्यातून पाणी आलं. डोक्यावर हात दिला, डोक्यावर हात दिला आणि कानात मंत्र दिला. मंत्र दिला ठेवला आणि कानामध्ये मंत्र रामकृष्ण वारकरी संपर्क मंत्र हे होते. मला वरून काहीतरी कपडे टाकायचे, कानामध्ये थुकायले काय चावायले काय, हे मंत्र परंपरा मान्य नाही आमच्या वारकरी संपर्काला. आणि हे मंत्र दिला आणि माझा भगवान आजपासून आबा नाही, माझा भगवान. माझा हे शब्द बरं काय का, देव माझा मी देवाचा, आहे का नाही. जनाबाईनं अनेक तिकडे विस्तार मला करायचं नाही, हे चरित्र मोठे ऐका. आणि एवढंच नाही, मग त्यानं काय केलं, भगवान मंत्र तर तुला गेलाय पण माझी आठवण म्हणून मी तर आहे तोपर्यंत नाही, तू आहेस तोपर्यंत 2 गोष्टी तुला सांभाळावं लागत्या. बाबा तू म्हणता ते ऐकेल. कानातले कुंडल माणिक बाबांना दिले भगवान बाबा एक, आणि गळ्यामध्ये असणारा एक काळा दोरा आणि हातामध्ये असणारा एक काळा दोरा. ही कशाची खूण आहे की त्यांच्या गळाची निशाणी.
भगवान बाबा हे दोन्ही गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. बाबा तुमच्या शब्दाच्या बाहेर वाचणार नाही. आणि एवढं झाल्याच्या नंतर सांगितलं आई, आईनं 9 महिने पोटात वागिले, भगवान एक बार तू गावाकडे जा. ते म्हणले आहे आता मला गावाकडे जाऊ नये, आता परत माघारी जात नाही. हो आता तमेव माता पिता तमेव, तुम्हीच माझे असणार गुरु आहेत, तुम्हीच माझे तारू आहेत. आता मी घरला जाणार नाही, माझी इच्छा आहे. आणि ज्याला भगवान बाबाला गुरुचं मूर्ती आहे वापस आले, मंत्र गेलेला सांगितलं काय होतं ज्ञान, ते ज्ञान ऐकली त्याच्यानंतर सर्व हाप झालं. एवढूशा वयापरी बालपणीत सर्वज्ञता ओळी दया ते ऐका नाही तशी दशाची वाट न पाहता येशेची गावा न येता बालपणी सर्वज्ञता ओळी दया. त्याला माहित आहे मोहन शिक्षण नाही पण जीव महाराज याच्यात वया घेत नाही ज्ञानोबराच्या. मी तर म्हणतो त्याची तारीखच घेऊन ज्ञानोबराच्या वया कीर्तनात नाही. तुकाराम महाराजांचे परमान नाही का हे माझी अरे तू हीच माझी कोठ येते कशाला आलो तू इथं. संतांचे ज्या वाक्याला होट लागले ते सब आमच्या मुखामध्ये शब्द पाहिजे पडायला. आम्हाला काय येते हे संतांचं सर भांडवल आहे. आणि मग भगवान बाबाचं ते आरोग्य चरित्र सांगितलं आहे. आता माझं कल्याण झालेले, आता मला या संसारात पडायचं नाही. आणि भगवान बाबांनी त्याची आज्ञा घेतली. 3 दिवस भगवान बाबा घरी आले ते जेवले नाही. जसं गाय वासराला सोडून राहत नाही तसं शिष्य गुरुला सोडून राहत नाही. भगवान बाबा सगळं भाकर काढून लावून दिली. बाबा 3 दिवस जेवला नाही, ही भाकर घेऊन तू कुठेतरी वाटायला पाणी घेऊन खाय. आणि भगवान बाबाला वाटायला आली. डुबडुबल्या डोळ्यानं आई म्हणून असा आलापाला घेतला. बाबा मोठा हो आई, तुझ्या आशीर्वादानं चंद्र सूर्य तोपर्यंत तुझं नाव राहील. गडावर आले तर नारायणगडाचे मंत माधव मुळला तेळाला कार्यक्रमाला गेलेले होते. कोण? माणिक बाबा. कळालं अरे तिथं जर गुरु नसते तर त्याचा शोध काढीत गेले. मंदिरात बसले, तिथं सगळे ते तांडे हे सोडे वैभवशाली होते माणिक बाबा. भगवान बाबाने तिथं बसले. जवळची एका शिष्याला सांगितलं बाबा तुमचा भगवान आलाय. भगवान आला की ताटच आहे का नाही, ताटची सारून जायापुरी पुढं पळतच गेले महाराज. भगवान कधी आला बाबा? भाकर खाऊ लागले. अरे बाळा जेवायला माझ्या बरोबर चल. बाबा 3 दिवस झाले घरी गेलो तसं जेवलं नाही. माझ्या आईची बाई भाकर बरीच गोड झाली आहे का नाही. आईची हातची भाकर असते, यशोदेने कृपा केली. माझ्या आईने दिलेली भाकर खाल्ली. मादोळ म्हणून वापस आले. भगवान बाबा काय तेच होत. कोरतळी आवळी काही सहाय ऐका नाही. भावळी आकळी तुझ्या बरं आहे हे कोठाकडे चोप करायचं. कुठं ना मागं जाता येतं. हे रंगा महाराज म्हणतात आम्हाला तुमची उलट कसं पुन्हा सोयीचं करता येते. संगत झाल्याशी मिळतच नाही. आम्हाला आमच्या दादाची संगत झालेली. साहेबराव महाराज कोठाळकर लय कीर्तन केले. एक जण म्हणला तुम्हाला जितकं जमतं तुम्ही बी म्हणून पहा. तसं काय नसतं ते. एक बार ड्रायव्हर झाला रे झाला. आता आमच्या गावात चांगलं वाजत ड्रायव्हर तुमचे ते काय हलकी वाजली वाजली पिकाला ज्ञान सपतच नाही. कुठे बी जाऊ दे ते सोडून राहत नाही. ऐका मग भगवान बाबा तिथं राहत असताना गुरुची सेवा अशी वाहती करू लागले. काय भाग्याचा उदय असेल. एक दिवशी बंकट स्वामीचं गाव तिथून जवळ तेंदूर. बंकट स्वामी गडावर आले आणि बंकट स्वामी हिऱ्याची परीक्षा करायला कोण लागतं अण्णा रत्नपारखी म्हणून हे हिरा होते आणि रत्नाची पारख करणारे बंकट स्वामी. सांगितलं बाबा कुठून आले सोन्याचं पान, कोण आहे हा मुलगा? माणिक बाबाला सांगितलं माझा भगवान आहे. ब्रह्मचारी माणूस पण माझा म्हणाले. कारण की ख्याती तशी होती. आणि मग भगवान माझा आहे म्हणल्याच्या नंतर ते म्हणले पात्र चांगले. चांगल्या पात्रात वाघिणीचं दूध धुण्याकरता काय लागतं? सुवर्ण पात्र पाहिजे. तर हा मुलगा अगदी नसणारा तेलाकार मुलीचा आहे. बाबा तुमच्या पशी फुल्यापेक्षा माझ्या समयाला आनंदीला पाठवा. धाडायला जरा जड चाललं पण नाही धाडाव तर भूत भविष्य ह्या मुलाचं मोठं होणार आहे. यांच्या भविष्याचा विचार केला. छातीवर दगड ठेवून जसं एखादी लेकरू सासरवासी आसनांती नांदायला चलित माईचं हृदय भरून यावं. माणिक बाबाचं हृदय भरून आलं. ढसढसरडी भगवान लवकरी तुझ्या वाचून मला गडावर कारण नाही सुनी सुनी वाटते ती पंढरी. आणि म्हणून भगवान बाबांना दर्शन घेतलं. बाबा तुमचं नाव उज्ज्वल करीन लवकर ये. बंकर स्वामी बरोबर आले आणि तिथे गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीचा अध्ययन पाठ रोज बंकट स्वामीच्या मुखामधून
ऐकायचे महाराज जोग महाराजाच्या संस्थेमध्ये अग्रगणीचे हा मुलगा म्हणले भगवान तुम्ही आणलेला मुलगा आहे सांगितलेली वही पुन्हा सांगावत लागत नव्हती हो लगेच पाठ होती याला म्हणतात तेलाकार बुद्धी ते एक थेंब पाण्यावर पडत की साऱ्या पांगात मागत आणि काहीची बुद्धी रबल्यासारखी असते काहीची बुद्धी गौरी सारखी असते काहीची असते शेणासारखी आता जाते ते मी प्रकार सांगितले हे चरित्र नाही आणि भगवान बाबानं पूर्ण ज्ञानेश्वरी मुखपाठ केली भगवान बाबाचा प्राण म्हणजे महाराज ज्ञानेश्वरी होती आता ऐका आणि मग येत असताना जो काळा दोरा आहे आणि त्याला बंकट स्वामी सांगितलं भगवान ही ज्ञानेश्वरी तो पाठ केली ज्ञानोबारायांची समाधी सोन्याची त्यांच्या गळ्यामध्ये तुमच्या गळ्यामध्ये प्रीती असून सोन्याची भगवान बाबाच्या गळ्यामध्ये अशी आता सुद्धा बघा तुम्ही बारकाई ज्याला शर्टान दिसत नाही भगवान बाबाच्या गळ्यामध्ये समाधीची असणारी प्रतिमा ही बंकर स्वामीने बांधली कोणाच्या गळ्यात भगवान बाबाच्या हेच खरा दागिना आहे सर्व सुख कधी आलो सर्व अलंकार आणि वापस ज्याला आले तर काय भगवान बाबाचं ज्ञान सांगा भगवान बाबा जर सहज जरी बोलले तर वाचा बोलू हे दरित याचे शब्द बोलायचे महाराज आणि त्या शब्दापासून अंतकर समाज जमू लागला भगवान बाबाचं कीर्तन ऐकलं तिथेपासून माने बाबाने कीर्तन करायचं सोडितलं संत सोयीच्छेने येतात सोयीच्छेने जातात सांगितलं भगवान आता मला जायचंय आम्ही जातो आता कृपा असू द्यावी पण एकच कर इथला पाईक म्हणून लोक तुला तरात देते चांगलं काम करायला लय श्वासाला लागलं सोशी जगाचे आगा तुका म्हणे आणि म्हणून असणार तोची संत त्याने वचन घेतलं आणि त्याने पंचप्राण आपले पंच महाभूतामध्ये लीन झाले भगवान बाबाच्या समाजाची रोज बाबा सेवा करू लागले पण पुढं चलून हो ज्या झाडाला जास्ती फळ असते त्याला लोक येतात जातात दंड हाणते सज्जनाची कीर्ती मुखे ज्याचा सुदेशीचे असणारे गावगावचे लोक तालुक्यातून लोक आले भरपूर भगवान बाबाचे असणारा लोकांचा वाहडा तिथं असलेले काही असणार कुचार हरभरे जसे ज्ञानोबरायला त्रास दिला हिशोबाचा त्यानं तुकोबरायला त्याला बंबाजीला त्रास तसे काही होते कोणाचे नाव सांगितल्यापेक्षा अनेक चांदाळ चौकडी एकत्र आली आणि ते म्हणजे किती केलं तर ही गादी पाटील समाजाची आणि वंजारी माणूस एक बार जर आता गेला तर माणिक बाबा गेले काही करून आले हाकवायचो बरेच प्रयत्न केले एक दिवशी लुटारू मध्ये डाकूला पैसे दिले भगवान बाबाला मारायला 11 लोक धाडे महाराज 11 लोक धाडे पण एवढं भगवान बाबाची असणारी शक्ती मारुत्र्याचं शरीर आहे मारुत्र्याचं अंश आहे भगवान बाबा ब्रह्मचारी उगाच कोणाला राहता येत नाही एकट्या भगवान बाबांना 11 जणांना असणार चित केलं महाराज आणि पाया पडे ते मारायला आले आणि उदाहरण गेले महाराज है का नाही ते ही संताची किमी असते माळ्यात माळी घातल्याने ते नाव बी सांगितले ते म्हणले चलत राहतो आणि मग असं काय ऐकत नाही गाजून उठत नाही करांती येईल त्यावेळेला नाना पाटील परिचित होते त्या भागामध्ये करांती नाना पाटलाला सांगितलं ही गादी पहिल्यापासून पाटील आपल्या समाजाची आणि तिथे एक वंजाऱ्याचा हा माणूस आहे कुठल्या कोण्या सावरगाव चाललेला बसलेला आहे याला काही जरा हाकलून द्या काय अधिकार होता नाना पाटील गेले तर बेडे ठोकून यायचे महाराज तर लोक भेट होते कर वाजायचा जेवायला आले बाबा गेल्याच्या नंतरच्या गोष्टी नारायणगडावर बाबा देवाची पूजा करीत होते ज्ञानोबराय म्हणतात पूजून देव पाहिजे पेरून शेता जायचे तो सुन प्रसाद घ्यायचे महाराज पूजा चालू होती आपल्याला देव पूजा नाही याच्याकडेच देव ऐका नाही पण ही पूजा करायला कुठे येते म्हणले भगवान कोणता महाराज येतो कोराडी आवाजतो मिरच्याचे असणारे आकडे हातामध्ये बंदूक असायची त्याच्यासमोर शिष्याने सांगितलं बाबा नाना पाटील आहे बाबा म्हणजे काय महात्म्याचं जीवन असतं त्याला म्हणून थांबावं 2 मिनिटात अरे एवढा अधिकारी माणूस जर आला असेल देव यांचे अंकित असतो मला देवाला बाजूला केलं भगवान बाबा बाहेर आलेले अंगात सदरा नव्हता उपरून टाकलं शेंडी असणारी जोजूर ओढत होती काय तेच होतं भगवान बाबाला बघितलं कुरूर विचारच राहिले आणि अंतकरणात सात्विक भावना निर्माण झाली पायातला जोडा काढा साष्टांग हे करी दंडवत नाना पाटलानं क्रांती भगवान बाबाचे पाय धरले बाबा मूर्खपणा करीत होतो म्हणजे लोकांचं ऐकून तुम्हाला बेड्या ठोकायला आलतो तुमच्यासारख्या साधू महात्म्यावर आमच्या मनात तरी काय
चलायचंच म्हणजे पाटील इथला नाना पाटलाचं सुद्धा ऐकेल नाही. 11 जणांना यानं माळी घातल्या तर कोर काय करतो शेवटचं एक त्याने शस्त्र वापरलं. आता रामायण ज्याला कळत असेल बालकांडामध्ये महाराज असे प्रसंग आलेले. स्त्री जे हे मोठं हत्यार आहे परमार्थाला मोठं यज्ञ आहे. आणि मग स्त्रीची एका मातोश्रीची चोळी भगवान बाबाच्या उशाला नेऊन ठेवली. ह्या दुर्जन लोकांनी काही बांगड्या. भगवान बाबा ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 3ला उठले. पकाल हो असं तिकडे वराय बरी दिशेला गेले आणि वापस येऊस हे चांदळ चौकडीनं बाजूबाजूचे लोक गेले आणि सांगितलं बघा ज्याला तुम्ही असणार म्हणतात, ज्याला तुम्ही ह्या गादीचा असणार निवड केलाय, काय बघितलं तुम्ही याचं आणि म्हणाले तुम्ही स्त्री लंपट आहात. तुमच्या उशाला ही चोळी कशी ब्रह्मचारी असून दे याचा जबाब. आता किती खालचा समाज ठरवला जातो. भगवान बाबा म्हणले आता हे तुम्ही केलेला आरोप हे भगवंताला माहित असेल, पण विचार करू लागले ही जे आपल्यावर आरोप आलेला आहे तर कशामुळे आलेला, एकाच गोष्टीमुळे आलेला आहे ना. ती गोष्ट जर नष्ट केली तर पुन्हा कोणी तर आरोप घेणार नाही. किती संतांचं जीवन असतं मला त्यागी तिथंच पखार डबाच्या वड्यामध्ये गेले आणि भगवान बाबानं स्वतःच्या शरीराचं एक आयोग बाजूला केलं आणि त्याच्यातून काही खाली रक्त पडू लागलं. उद्धव महाराज आणि त्या रक्त जिथं जिथं थेंब पडेल तिथं तिथं तुळशीचे वृक्षाशी एवढाले झाले. आरतीमध्ये वर्णन केलं तुळसी उगवल्या दुर्जन लोकांना आरोप घेतात. मग त्या लोकांना कळलं अरे किती तुम्ही आरोप घ्या, हिरा तर हिरोच असतो. चिंदी तरी बांधला तर तुपात काय झाकत नाही. एवढ्यावर बी नाही. इथून तुम्ही लोकांना या जाणू पैसे दिलं उधाणे लोक असतील आणि मग बाबाच्या समाधीवर मुंडकं ठेवलं. खळखळून भगवान बाबा रेडे माने बाबा समाज मला जगू देत नाही, मला ह्या संपत्तीचा मोह नाही, फक्त तुमचे चरण मला अंतराले. म्हणून भगवान बाबानं हातातले अंगठ्या वैभवशाली होते महाराज. भगवान बाबा कुठं जाऊ द्या, भगवान बाबा गेले की असा ढिगत लागायचा महाराज पैशाचा. ऐका सगळे अलंकार दागिने काढून ठेवले. अंगावरल्या कपड्यानं भगवान बाबा जळाला नारायणगडाच्या खाली आले. घटना शिगडी वारं नाही, पाऊस नाही, आभाळ नाही. उंच वाड्याला पिंपळाचा वृक्ष कडकड मोडा. धावत तिथले काही लोक आले. बाबा दुर्जनाचा ऐकून सोडून जाऊ नका हो, एवढं विष्णूचा स्वरूप असलेला तो पिपळाचा वृक्ष मोडलेला आहे. एकच म्हणले भगवान बाबा ओरा हो नारायणगडाची आता लक्ष्मी गेली. भगवान बाबा उदास झाले. भक्तायशी जाणार उदास झाले. अरे करायचे तर कोणामुळे करायचे, समाज किती त्रास देवला. आता नको हिमालयात जायचं ठरलं. तिथून बाबा निघाले नारायणगड सोडून. उद्धव महाराज नगरला गेले. मोठाले टाळा होत ना आळंदीच्या वातावरण नगरला गेले. इकडं सखूबाईला स्वप्न पडलं. खरवंटीच्या सखूबाई बाजीराव त्यांच्या मुलाचं नाव पाटील होते गावचे. 40 चक्राचा धनी होता. खडखडून उठल्या सखूबाई आणि सखूबाई सांगितलं बाजीराव पळतच आले. मातृभक्त होते म्हणजे काय आई झालं काय तुला, बात झाली तुमची पाटीलकी करायची. माझे गुरु नारायणगड सोडून हिमालयात चालले. आता माझे गुरु नगरला गेले. ते लहान नाही तर मी तुझ्या पुढे धडकच घेईन. मातृभक्त होते महाराज. लगेच तांगा झोपला आणि बाजीराव पाटील खरवंडीहून नगरला गेले. भगवान बाबा ज्या मंदिरात बसलेले होते, बारी लागलेली, प्रवचन चालू होतं. काय ज्ञानोबा राहायच्या वयावर अरे ज्ञानेश्वरी ऐका माझ्या भगवान बाबाच्या मुखातून. मग भगवान बाबा ज्या वेळेला प्रवचन करायचे त्यावेळेला बाजीराव पाटील आले. पाटील कमणार धस धस रडले, पाय धरले. बाबा वापस तुम्ही चला नाही तर माझी आई बाबा जगत नाही. कंठ दाटून आलेला बघितला. संताचा अंतकरण मोरतू सदा नवनीत ऐशी सज्जनाचे चित्त. भगवान बाबा मध्ये शकुला काय बरं लागत नाही का, तिला स्वप्न पडलं बाबा
आणि सखूबाईला कोणाची माळ होती? भगवान बाबाची माळ होती. सखूबाईनं आपलं शरीर आपल्याकरता किती जिजवलंय बाबा जाणून होते. आणि बाबा सखूबाईच्या भावामुळं म्हणजे भक्तीमुळं नगरहून वापस करून दिला आले. आणि आल्याच्या नंतर सखूबाईला बघितलं, खेळवलेली अन्न पाणी सोडून दिलेलं, चटकन म्हातारी उठली आणि बाबाचं दर्शन घेतलं. बाबा जन्मादियाचे साचे थांब 40 एकर जमीन आहे माझ्या मुलाला, 10 एकर जमीन मी तुमच्या नावाने करते बाबा, हिमालयात जाऊ नका. तुम्ही जर हिमालयात गेलात, हे ऊस तोडणारे लोक, दर्या डोंगरात लावणाऱ्या लोकांचा कोण उद्धार करेल? भगवान बाबाचं काय नसतं बिघडत तिथे गेल्यावर, पण आपलं कल्याण नसतं झालं महाराज. साधू जिथं जातात तर तिथं कल्याण करत असतात. आणि त्या बाईनं आग्रह केला, भगवान बाबा कोणाच्या खरी मुक्कामाला राहत नव्हते, किती जरी जवळचे असले तर. ते मारुत्रायचा असून मंदिरात गेले तर मंदिरामध्ये हनुमंतरायाचा पुरा असेल, सज्जावर एक त्याला प्रेत मिळाली, असं एक हे मिळाला पुरावा. हे स्वर्ण पत्रामध्ये असलेले होतं, त्याला उर्दू सुद्धा वाचली, 56 भाषा भगवान बाबाला सांगता येत होते ज्ञानेश्वरीतल्या. नामदेव महाराजांना सांगितलंय ना, भाषा किती आहेत ज्ञानेश्वरीत? 56 भाषाचा केला शिकवून 56 भाषा बोलता येत होत्या. ते अक्षर वाचले सांगितलं होतं, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की एक साधू महात्मा इथे येईल आणि जुन्या गडाचा बदल कायापलट करीन. आणि मग त्याला कपाळाला ती परती लावली आणि सांगितलं, बाजीराव पाटील तुम्हाला जमीन माझ्या नावाची करायची गरज मिळाली नाही, मिळाली मला राहायला जागा. बाजीराव पाटलाला खरवंडून घेऊन जिथं असणारे पांडवाचे गुरु धौम्य गुरु, आणि त्या धौम्य गुरुच्या नावाला तो असणारा गड होता धौम्य गड, तिथं आलेले. आणि त्या तिथं आल्यानंतर जागा निवडली. काय ती जागा? मी भाग्यवान, नाथ महाराजाचे गुरु जनार्दन स्वामीची तिथे समाधी आहे. आणि ती जागा रम्य दिसली. सप्त ऋषी पाखराच्या रूपात आले. भगवान बाबाला सांगितले तुम्ही इथंच राहा. आणि मग गाळागाळात ते जे लोक गाडी बायला घेऊन बाबाला मदत केली आणि त्या गडाचे कामाची उभारणी चालू झाली. बरंच काम आटोक्यामध्ये आलं. आणि तिकडं आपले भारताचे असणारे कायदामंत्री मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, त्याला स्वप्न पडलं, हे काय देवाची पांडुरंगाची लीला असेल, इकडे हे काय केल्यापेक्षा त्या साधूची वाट बघत त्याला मदत करायला जा. धौम्या गडावर एक महात्मा थांबलेले, त्याचं नाव भगवान विठ्ठल. मुख्यमंत्री हजारो डवरे मुंबईला साचा सोडून दिलं आणि कुठं आले? धौम्य गडावर आले. बाबाचं दर्शन घेतलं आणि त्याला त्याने जाहीर केलं, काय कर सोडागंत आम्ही सरकार निधीतून देऊ, या गडाचा तुम्ही कायापलट करा भागवा. आणि इथून पुढे याला धौम्य गड नाही, भगवान गड म्हणून असताना ओळखल्या जावा. भगवान बाबा तिथे राहत असताना पंढरपूरची वारी त्याने चालू केली, पण पुन्हा नाथ षष्ठीची वारी चालू केली, आळंदीची वारी चालू केली. एवढीच नाही, रोज ज्ञानेश्वरी वाचायचे. इकडे असणारं चिंचाळा नावाचं गाव आहे बघा, माजलगावच्या परिसरामध्ये. तुमच्या दत्ताबाला माहित असेल चिंचाळा. एकादशीला आखाड्या, मोठी एकादशी हिंदूची, गाय कापायची मुस्लिम लोक तिथे. भगवान बाबाला माहीत झालं. भगवान बाबाला सांगितलं, अरे त्या मुख्या प्राण्याला कशाला बळी देतात, कापायचं तो मला कापा. भगवान बाबा ते बोकडे सोडून गेला, तिथं गेलं. हे लोक मी जरा हेच असते ना, ते म्हणून बघूनच म्हणले एवढी याची निष्ठा आहे का? वरी तलवार केली की त्याला कोण दिसलं, त्याचा देव कोणता असतो? खुदा. प्रत्यक्ष देव दिसल्यानंतर त्याने तलवारी टाकून दिल्या आणि ते म्हणले तुम फरिश्ते है, भगवान नाही, तुम हमारेच भगवान आहे. मुसलमानच पाया पडायले आणि सांगितलं बाबा आजपासून काय. तिथली एक वार्ते पण केली. आता चला, आता लय तुम्ही आपला टाइम बी झालेला आहे. ते 10:30 वाजले, पण उगा आता 10 मिनिटं तुमचे घेतो, जास्ती नाही. भगवान बाबा काय, भगवान बाबा किती दिवस राहिले, भगवान बाबा काय केलं, चरित्र मोठं आहे, सगळं सांगणं शक्य नाही. बाबा मी थोडं काही बोलायचं होतं. आणि असं करीत असताना त्या याला आले गोडक्याला, कसारी गोडख. तिथं एक रोकडे बाबा आहे बघा, त्या गोडखेमध्ये मारुती राया इकडून वर खाल्ला पण वरला पण त्या रोकडे बाबाचं मंदिर. आणि त्या रोकडे बाबाला हे समाजाचे लोक जास्ती, कोणते तुमच्या समाजाची वजारी समाज तिथे जास्ती. मी गेलो शेतीला, ते त्या रोकड्या बाबाच्या पुढं काय करायचे, बोकडे कापायचे. आणि ते रक्त आमच्या साधू रत्न हनुमंतरायचा पुरून चालू एक वानर जे पिसळलं मारा. कोणाला दिसलं की हाणायतलं, कोणाला दिसलं की हाणायतलं.
ते म्हणजे तुमच्या गावात भ्रष्टाचार झाला एका नेत्यानं नाही एका महाराजानं सांगितलं जाणत्यानं. मग तुम्हाला जर बंदूक स्पष्ट करायचं असेल तर भगवान बाबाला आला. भगवान बाबा तिथं बोडख्याला आले आणि त्यानं काय केलं अगोदर त्या रोकडे बाबाला माळ घातली. आपले पितळे महाराज नाही का दत्ताप्रभू ते असं चरित्र सापलेले महाराज सगळ्या संतांचं ते वाचिलेले मी ते याला होत होतो माझा होतो एक गाव महिन्यामध्ये ते माझं नाव कसे गाव आहे त्या गावामध्ये चरित्र वाचले पितळे दत्ताप्रभू पितळे आणि रोकडे बाबा माळकरी केला तुप पोळी खाऊ लागला. गावातला असताना तो त्याच्या गावातला हांबळा होता ना वानराचा तोच बंद झाला. अनेक गावामध्ये भगवान बाबा गेले. ते इकडे पुन्हा असणार आहे कितीतरी गावात चरित्र सांगितलेलं. प्रत्येक गावामध्ये रानुमाग होता बघा ते ह्याच्यामध्ये मोठं भोगरवाडी नावाचं गाव इथं कुठतरी आहे. तिथं असताना तो दर अमावस्याच्या दिवशी आखाड अमावस्याला मोठा हाल्या कापायचा. त्याला बाबानं माळ घातली. किती म्हणून बाबाचं सांगावं किती वेळ सांगितलं तर कमी पडेल. आणि असं बाबा करीत असताना ते लांगा अंगणामध्ये कुठं बी जायचं. लेकरायला शिकवा एक का पण लेकरायला संस्कार म्हणजे शिकवा. विद्या हे असणारं मोठं धन आहे. तुमची प्रसिद्धी पैशानं नाही तर ज्ञानी पूजेते सर्वस्व. सगळे असणारे आज्ञानी लोक सन्मार्गाला लावले. अनेक लोकांचा उद्धार केला. आणि जसं जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वस्त्र येणे तैसे देहांत शिव करायचे चैतन्य नाते. 1896 ला भगवान बाबाचा जन्म झाला आणि 1965 ला भगवान बाबा रुबी हॉस्पिटल पुण्यामध्ये होते. आणि त्याला जायचं वेळाला सांगितलं डॉक्टर मला माझ्या भगवान गडावर नेऊन घाला. ते म्हणजे अहो बाबा तुमची तुम्ही सुधारली नाही मला इथं राहायचं नाही. जन्मात मी स्त्रीला कोण्या स्पर्श केला नाही. जन्मताची येणे स्त्रीची नाही ते तुम्ही अवघे सोडे की जी ज्ञानोबराच्या वयात. आणि ह्या तुमच्या सिस्टर मला येऊन सलानी काय लावायला इकडून पाय उचलून तिकडं टाकल्यात. मला हे नको आहे मला घरी जायचं म्हणजे माझ्या गडावर नेऊन घाला. आणि त्याला मग त्या डॉक्टरनं सांगितलं शालक ठीक आहे तुमची काय इच्छा. ते म्हणले मला नाथा नावाचा असताना सकाळी डबा घेऊन आलेला माणूस होता म्हणून त्याला धाडा. काय बाबाचा सोबत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान बाबाचा फरक. भगवान बाबा ज्याला हयातमध्ये होते ना उद्धव महाराज तर ह्या गावात त्या गावात जातात. हिथून शिरसवाडीला जायचं असलं फुलं का नाही आणि आता पाणी का नाही. मग जायचं असलं तर भगवान बाबानं काय करायचं धोत्राची उभारण्याची घडी करायची. त्या कशावर त्याच्यावर बसायचं. 100 सुद्धा रिकामा अर्ध करू नको. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचित कधी काढायला गावाचं बसून पाण्यावरी वाचविली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्तीच्या राचेरी आरती भगवान. नाथा नावाच्या शिष्याला बोलले नाथा बोला ना बाबा ज्ञानेश्वरी का 11वा अध्याय का वहीचा कर्मानं सांगितलं ती वही घे बाबा. त्या वहीचा नंबर सांगितला तुम्ही ऐका. ती वही झाकल्या घटीचा दिवा नानेनो काय झाला केव्हा त्या रूपी पांडवा दे ठेवी. अरे नाथा किती सुंदर वही रे अजून वाचव नाथा तीच वही वाचव. तो म्हणायचा आपले पण काहीतरी चुकाय कानो मात्र चुकला तर अर्थ बदलतो ना. पांडवाच्या नाव आईचं नाव काय होतं कुंती आणि त्यातला जर अनुसार केला तर मग काय होतं कुत्री. कुत्रीला होतीत का पांडव अर्थ लगेच बदलतो. नक्की नाथाला वाटलं माझ्याकडून चुकत आहे डबल वही घेतली. झाकल्या भटीचा दिवा न काय झाला केव्हा त्या रूपी पांडवा देहे ठेवी. 3 वेळाला वही वाचवा लागली. अंतकाले चिकले वरम. आणि भगवान बाबानं रुपी हॉस्पिटल पुण्यामध्ये 1965 ला आपला देह पौष पौर्णिमा झाल्यावर दुसऱ्या दिवशी परत ते पदेला देह असणारा इथं ठेवला. आत्मा परलोकामध्ये गेलाय आणि त्यांचं जे असणारं राहिलं ही शरीर हे पिंजरा राहिला आहे का नाही. हे राघू बुडून गेला. भगवान बाबा वैकुंठाला गेले आणि मग ते डॉक्टरनं जिकडं तिकडं त्या तार केली. भक्तजनाकडून हजारो लोक भगवान बाबाच्या त्या अंतिम यात्रेला तिथं आले. पण असं घटना घडी आता हे गादूर कोण बसायचं भगवान गडाच्या तर मग त्याला निवड केली बाबूलाल त्यांचा असणारा मुख्य माणूस होता जवळचा. त्याने सांगितलं एकच माणूस आहे ते म्हणजे भीमसिंग बाबा. भीमसिंग बाबा म्हणले नको नको मान
नको अभिमान. ते म्हणले नाही नाही. मग त्यांचे गुरु भिमसेनबाबाचे गुरु पुन्हा बंकट स्वामीला सांगितलं आणि बंकट स्वामी यांचे बी गुरु होते. बंकट स्वामीनेच नेलेलं होतं. गुरुचा आग्रह झाल्याच्या नंतर त्यांच्या गादीवर जयाला भगवान बाबाला आपलं त्याला भीमसिंग बाबाला बसवलं आणि भीमसिंग बाबाच्या हातानं पुन्हा हिरवी रोख निघली आणि बाबाला आजच्या तिथीला जाऊन बरोबर झालेले 60 वर्ष. किती पुण्यतिथी 60वी. तुम्ही गावात आपण सप्ताहात जे काय घेणं नाही, पण बाबा जाऊन झालेले बरोबर आजच्या तिथीला 60 वर्षे. 60 संवत्सर झाले की कपिल सरस्थित असते. पूर्व काळ आहे. आता आलेला आहे तो पूर्व काळ. ऐका आता 60 संवत्सर. नारदाचे 60 पोरं, त्याला 60 संवत्सर. ऐकलं तुम्ही? भूत लागले नारदाला हे तर तुम्हाला माहिती आहे ना. त्या 60 पोरं झाले, त्याला आणि एक पोरगी झाली. 60 पोरं हे 60 संवत्सर आहेत. आणि पोरगी तिचं नाव आहे कपिला सरस्वती. किती वर्षाला ती? 60 वर्षाला. असे हे पर्व काळ साधला हा पर्व काळ. निरांतरीचा मूळ गेले दिगांबर ईश्वर भूती राहिल्या कीर्तीचा गामादी. ऐका ना, तू का म्हणे गाचे वैकुंठी सोहळा आणि या भूमंडळा कीर्तीवादी. बरंच काय भगवान बाबावर बोलण्यासारखे. भगवान बाबाला आज बी तिथून चांगले विद्यार्थ्याला शिक्षण तिथं फुकट आहे. अनेक गावाला शाळा केलेल्या आहेत. भगवान बाबा जिथं तिथं जाते. रायगडचे लोक सांगतात भगवान बाबा जर आले तर घोडे त्याच्या सगळं कोणा बगी असायची. बरेच शिष्य असायचे. 2-4 पाटे निसर्गाला खायला लागायचे. एवढं वैभव होतं भगवान बाबाचं. आज मी जर शास्त्री एखाद्या गावात गेले ना, आता ते कार्यक्रमात सांगितलं त्या महाराजांना, गावठी महाराजांना कोणातरी गावामध्ये 60 लाख रुपये देणगी झाली त्या मंदिराला. कुठल्या? ज्ञानोबरायचं मंदिर तिथं झाले. मोठं भारी मंदिर झाले गडावर. एवढं जे केले तर भगवान बाबाच वैभवशाली होते महाराज. भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्तानं तुमच्या गावात येण्याचा योग आलेला आहे. मी काय आळंदीला शिकलेला नाही आणि मला काय संस्कार नाही, पण एकच आहे, संतांची सेवा करी. वैकुंठवासी लक्ष्मणदादा पुरुषोत्तम परिकर त्याने सांगितलं होतं, बाळा तुला शिक्षण नसू दे पण तुझी भावना जर असेल, भावधरी त्या तारीनं पाषाण तू या स्तुतीवर कथा करशील. लोक म्हणते बरं का तुमच्यासारखा रामाय सारखा लय बघितले पण तंतुंब तो अर्थ. आता उद्धव महाराजांना माहिती आहे. आता तुमच्या जवळच रामायण जर ऐकायचं आपलं तर येतो पुढं गावाच्या पलीकडेच या निसतं काय तुम्हाला मारणार नाही, नुसतं ऐकायला या म्हणाले. आता पुढच्या फाल्गुन ह्याच्यामध्ये फाल्गुन महिन्यात नाही, आता कोणता येणार आहे दुसरा फेब्रुवारीमध्ये तिथं शिरसवाडीला कथा आहे. दत्ता महाराज हेसरे परिचय रंगा महाराज खूप असणारा गोड स्वभाव. आज मी इथं आले सगळ्याच्या चरणी माझा असणारा रंग वाटले. करू नये तैशी केली कटकट वाकड एका नेकली वजन. त्याच्या नालूवरच आपण भावार्थ रामानाचा कशाचा त्या दाभंगाचा सांगितलेला आहे. आणि भगवान बाबाचं चरित्र एवढंच आहे असं नाही, भरपूर चरित्र आहे, पण सगळं सांगणं काही शक्य नाही. जरी 10-5 मिनिटं झाली असतील तर तुम्ही मला तेवढं माफ करा. बरोबर तुम्ही महिषाच्या मी रुग्णा अर्चित तसे बोल गंगावती तरी ज्ञानेश्वर. तुका
Thank you.